नमस्कार सर्वांना। रोजच्या जेवणात काहीतरी झटपट बनावं असं आपल्याला नेहमी वाटतं। हां, पण ते चविष्ट देखील असलं पाहिजे। चला तर मग बनवूया ही चवळीची भाजी। चवळी ही मी छान स्वच्छ धुवून घेतली होती। याला रात्रभर भिजून ठेवण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर त्याच्यात दालचिनीचा तुकडा घालायचा, चवीपुरते मीठ घालायचे, कुकरचं झाकण लावून शिट्टी घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी हळद सुद्धा टाकू शकता। कुकरची छान शिट्टी झाली, 4-5 शिट्ट्या तरी तुम्हाला घ्याव्या लागतील, कारण की चवळी आपण भिजवलेली नसते। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि फोडणीसाठी कढीपत्ता कापून घ्यावा। मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कढईतलं तेल चांगलं गरम होईपर्यंत ठेवावे। तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी जिरी व मोहरी टाकावी। फोडणी चांगली तडतडली की मग त्यामध्ये कढीपत्ता टाकावा। कढीपत्ता सुद्धा चांगला तडतडला पाहिजे। आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांदा असा छान लालसर भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाजीला चांगली चव येते। तोपर्यंत आपण बघूयात की आपली चवळी शिजली आहे का नाही। त्यासाठी मी कुकरचं झाकण उघडलंय आणि तुम्ही बघू शकता की चवळीचा चांगला गाळ झालेला आहे, म्हणजे ती चांगली शिजली आहे। 4-5 शिट्ट्यांमध्ये चवळी शिजली जाते ऑलमोस्ट। सो तुम्ही बघू शकता आणि आपला कांदा सुद्धा लाल चांगला परतला गेला आहे। मग आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटो देखील चांगला परतून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो चांगला एकजीव झालेला आहे। तर यामध्ये घालूयात आपले मसाले। तर त्यासाठी मी याच्यामध्ये घालणार आहे लाल तिखट, त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला, हा मी घरचा वापरलेला आहे, थोडीशी हळद आणि थोडीशी धने जिरे पावडर। मसाले टाकल्यावरती पुन्हा एकदा सगळं एकत्रित करून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये आपली शिजवलेली चवळी टाकायची आणि चवीपुरते मीठ। आता पुन्हा एकत्र करून घ्यायचंय, म्हणजे सगळे मसाले आणि चवळीची भाजी एकत्र होईल। थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही टाकू शकता आणि याला छान वाफ येऊन द्यायची आहे। वाफ आल्यावरती थोडासा वरून आपण गरम मसाला टाकूया आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकजीव करायचं आहे। तर मंडळी, आपली ही चवळीची भाजी छान अशी तयार झाली आहे। ती आता सर्व करण्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये थोडीशी भाजी, भाकरी, तुम्हाला आवडेल असं लोणचं पापड टाकून त्याला सर्व करू शकता।